माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने तुम्हाला सुख मिळो, 52 आठवडे तुम्हाला भरभरून यश मिळो आणि तुमचे 365 दिवस तुमच्या फॅमिलीसोबत मजेदार जावोत। तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर इथे बघा नवीन वर्षाची सुरुवात देवपूजापासून झालेली आहे आणि आम्ही रात्री सर्वांनी एकमेकांना 12 वाजताच विश केलं, पण ते काही शूट झालंच नव्हतं, त्याच्यामुळे काय ते काय तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये। तर हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आमचा सुरुवात झालेली आहे। तर व्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा। तर नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी दोघी जण आम्ही लागलो स्वयंपाकाला, पण आजचं नियोजन थोडं काही वेगळंच आहे। म्हणजे खूप काही स्पेशल नाही, पण तरीही सगळे सोबत असल्यानंतर प्रत्येक एक दिवस आमच्यासाठी स्पेशल असतो आणि तो आम्ही स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतो। तर असंच काहीसं आहे, खाणं पिणं खायचं प्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं असंच। तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेलच, तर नक्की पहा। नवीन वर्ष नवीन नवीन आता आजपासून लय संकल्प केलं रिलॅक्स राहिलो पुन्हा वाटलं व्हिडिओ स्पीड काय कार्यक्रम असला आधी टायमिंग ठरलेलं असतं, ह्या टायमाला आवडलं किंवा आणि आई नाही काय आणि आपल्याला मला काय म्हणतो हिंदी म्हणजे ना तिथं अजून चुलीचा पत्ता नाही, मग माझी खूप पेटते आपल्याला खूप पेटून तयारी करायची आहे म्हणून। इथं ॲक्च्युली माझा आणि रोहिणीचा असा विषय चालू होता की काल तुम्ही 31st व्लॉग पाहिलाच असेल ना, तर दुपारीपर्यंत थोडं रिलॅक्सच राहिलं होतं। म्हटलं जाऊ द्या, असं बी संध्याकाळी चिकन फ्राय करायचं होतं, जास्त वेळ नाही लागणार असं तसं म्हणून जरा थोडं रिलॅक्स राहिलो। परत अचानक इतकी पळपळ झाली ना की चूल पेटवण्यापासून आमची तयारी होती आणि असं वाटायचं प्रेशर यायला लागलं, परत अजून चूल पेटवायची आहे, तिथं बाहेर सगळी तयारी करायची आहे, मग चिकन फ्राय करायचं आहे आणि मग सगळे वैभव सृष्टीवहिनी येतील असं नाही का आमच्या डोक्यात चालू होतं। आणि ते अचानक पळपळ झाली ना, मग ते आम्ही दोघे एकमेकांना सांगत होतो। तर रोहिणी सांगत होती की पुण्यात पण तिला कधी कधी तसं होतं की थोडं एखाद दिवशी आपण नाही का हा जाऊ दे करूया तासाभराने जाऊ असं आपलं रिलॅक्समध्ये चालू असं, परत अचानक आपल्याला वाटतं की अरेच्या मगाशीच कामाला लागले असते तर बरं झालं असतं। तर हे आमचं असं दोघींचं डिस्कशन चालू होतं एकमेकांना की बाबा असं झालं तसं झालं म्हणून, आणि असं करत करत मग आता काम चालू होतं। मग तुम्हाला म्हटलं तसं रोहिणीने चपाती वगैरे बनवून घेतली आणि मी लागली आता भाजीच्या तयारीला। तर छोलेची भाजी बनवायली, तांदळाची खीर बनवायची, आज न्यू इयर स्पेशल म्हणून थोडंसं काहीतरी करू म्हटलं म्हणून लागलो होतो। तर काय काय बनवतं ते तुम्हाला पाहायला तर भेटेलच। तर व्लॉग आपल्याला त्यासाठी कंटिन्यू तर पाहावा लागेल ना, तर कंटिन्यू पहा आणि मजा मस्ती तर चालूच राहणार आहे अजून। नाही कडे का भाजतो रात्री काय झालं मग कॅमेरा टॉर्च लागलं नसती माझ्या। होय आज उलटा स्वयंपाक झालाय। आज चपाती भेंडीची भाजी झाली, आधी झाली आता भाजी चालू आहे, भात चालू आहे, आत्या आंघोळीला गेलेत। मुलांचे टिफिन वगैरे झाले तयार करून आणि रोहिणीनं मग हातासरशी सगळ्यांची चपाती बनवून घेतली। नॉर्मली आम्ही दोघी बनवतो चपाती, मग भाजी बनवायची होती छोलेची, त्याच्यामुळे मग तिने चपाती बनवली आणि मग मी इकडे छोलेची भाजी बनवली। अजून थोडी शिजायची बाकी आहे, जस्ट आत्ता झालेली। आणि न्यू इयर म्हणून थोडंसं स्पेशल काहीतरी बनवू म्हणून तयारी चालू आहे। आणि 11 वाजता तर गेले स्कूलला, तर आता राहिलेली कामं जी आमची आहेत ती आता आम्ही पटपट आवरून घेतो। आयुष हा तू कशासाठी आला इकडे किचन मध्ये? हा केक केक नवीन वर्षाचं सकाळी सकाळी आयुषच्या फरमाईशीवर मम्माचा केक बनवायचा चालू। मग काय ऐक ना, त्याला कुठं नाराज करायचं सकाळी सकाळी। हा ओके, रव्याचा केक बनवायचा आहे, रव्याचा हेल्दी केक बनवायचा चालू आहे। आता डायरेक्ट बनवलं। तर काय झालं, आयुष सकाळी सकाळी खूप रडत होता की मला केक खायचाच आहे आणि बनवा म्हणून, तर त्याच्यासाठी परत केक बनवायचा घाट घातला। आणि इथं बघा आता ठेवायला लागले मी तर केक शिजण्यासाठी असं पण म्हणून, पण ती तू केलेलं छान झालं मध्ये हार्टवाला, मला व्हिडिओ घ्यायचा होता पण कट बी केला तोवर। मामाला आले तर डबी मोठी, ओहो ते का नाही मला असं वाटायला लागलं होतं। कशावर पातळ झालं? थोडा पातळ झालता ना, हा ओव्हन मध्ये वरच करत ते बघ, बोलले लागतं थोडं 5 मिनिटं ठेवाय, कच्चा आहे अजून खाली, अजून एक 5 मिनिट।
ती बलिकाचा बारीक पण आहे. नाही ती थोडा गॅस मोठा वाढवून ठेव जरा 2 मिनिट. अगो बाई अजून कसं काय ही फॅन हवा लागते ग. जरा साईड न शिजायला लागला तसाच आहे. चेक कशा घालते वलाई चेक करायचं याला. तरी ही आत गेलं नाही ऑप्शन काय लागलं थोडा तरी मग अशी मी आधी वाढवला होता ग पुन्हा बारीक केला मी गॅस त्यासाठी. त्या दिवशी खीर बनवली आणि रोहिणी नव्हती त्या दिवशी आणि मी सरप्राईज म्हणून येणार होती. त्या दिवशी खीर होती पण मला सांगता येत नव्हतं मला ठेवा म्हणून. तरी पण ठेवली होती पण पुन्हा राहिलेली आरून खाऊन टाकली आणि परत तू आली. असं झालं. हा मग काय आज रोहिणीच्या फरमाईसाठी आणि न्यू इयर साठी म्हणून खीर बनवायची. हा 3च्या हातची खायचे. आता सगळ्यांनी काहीतरी बनवले आज. हा आणि इथं ऍक्च्युली काय झालं की फॅन थोडं गॅसला हवा लागत होती म्हणून थोडी फ्लेम वाढवली आणि बघा वरून केक थोडा लालसरच झाला पण एकदम असं स्पंजी झालेला आहे बघा, फुगलाय छान. तर चला आता हा तर छोटा बनलेला आहे तोपर्यंत हा आयुषला देते, परत दुसरा वाला केक दाखवते. नवीन वर्षाचा संकल्प आहे जी अवघड आहे ती करायची आहे म्हणून आत्ते ती शिकायला लागले तुमच्या पद्धतीची खीर. आज मशीनवर बसणार आहे, ब्लाऊज शिवणार आहे, लय काय काय करणार आहे आज ती. सकाळी सकाळी ठरवल्याला पसंत झाले. हॅपी बर्थडे आयुष. हा अजून वाप निघते. गरम आहे अजून. आयुष पोळला तुला आयुष थांब तुला चॉकी कर. आता सगळा केक मी खाणार आहे. मी खाणार आहे. मला बनवलाय मी. अहो बाई सगळ्याला बनवलाय. खाताना फक्त आयुषलाच बनवलंय. आयुष तुला ती चॉकीवाली बनवून देऊ. हा चॉकी थांब तिथे टाकून तुला. हा खाऊन बघा तुला देते का टाकून. थांब 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 थांब. हो गरम आहे केक. त्याला कांचा सारखा पाहिजे म्हणते कशाला बदाम टाकलीच तुम्ही. आहा मुंग्या निघाले तर मी म्हणलं काहीतरी चांगलं होणार आहे आज. बरं झालं सुरुवात तर चांगली झाली नवीन वर्षाची. मग काय गरम आहे बरं का. गरम आहे. आवडली का रे. कशी आहे आवडली ना. छोनी 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 घेऊया आपल्याला. हेल्दी हेल्दी खावा. गरम आहे. माझं तुझ्यासारखं झालं तर मला दम निघायला मी गरम कट केलाय. बघ पोळाला तोंडात घातल्यावर पाणी उकळाय ठेवलंय गकडे भाजीचे तिखट म्हणून. झालंय व्यवस्थित. मला वाटत होतं पुन्हा आपण पीठ वाढवलं ना थोडं गव्हाचं म्हणून म्हणलं. कसं आहे मम्मान गोलू. खावा आता अजून बनतोय तो त्याच्यात. थांबती पण शिजलाय का बघू आपण. आता तर असं वाटतं वासायला लागला शिजल्यावर. या मोठा जरा जास्त वेळ लागतोय. असं तू खाते असं तू सांगते म्हणून मी प्रत्येक वेळी तुला काय केलं मिस करते. हेल्दी हेल्दी काय नाही रवा आणि ह्याचा आपला आट्याचा. पण आता ती थोडासा जास्त फ्लेम वाढवली म्हणून वरण थोडा लाल झालाय. होय का. आपण आधी तुझ्या बर्थडेला केलता बघ की कसा रव्यासारखा कलर झालता त्याचा एकदम. अच्छा चला मग. हा नाही बरोबर झाला शिजला व्यवस्थित. ती पुन्हा मी फ्लेम वाढवली होती ना त्याच्यामुळं मलाच एक्साइटमेंट होती गेल्या दिवसात बनवल्या म्हणून. कसा होता गरम आहे म्हणून घेतला नसेल. स्पंज झालाय तरी चांगला. मला परत वाटायला लागलं बेकिंग पावडर कमी तर नाही पडायचे. पीठ जादा झालं ना पुन्हा वाढवल्यामुळं. आत्ती झाली का नाही खीर. अच्छा काढली मी डब्यात पुरते नाही. काढले डब्यात
अयो कसली भारी झाली तांदळाची. काय तांदूळ लय पिसलं का काय? आहा हा. हा थंड झाल्यावर घट्ट तर नाही यायचे. घालू थोडस. न्यू इयर स्पेशल आत्तींच्या हातची खीर. सकाळी वैभव सृष्टीवहिनी गेले, संध्याकाळी भाव आलेत. भाऊ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज काय आपला फोन झाला नव्हता, तुम्ही डायरेक्ट आला म्हणलं पुन्हा नंतर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा आमचं जेवण चालू आहे संध्याकाळी. आता आम्ही आता वाजले 7:30. भाऊंचं जेवण झालं की आम्ही जाणार आहे वॉकला. आता हे छोटेसे बहीण बाहू धाकटी धाकटी. आत्ती तुमच्या 5चे आहेत. मग बरोबर आहे, सगळ्यात छोटं तुम्ही झालाय 2 जण. मग हा नाही ती मोठी झाली. भाऊंचा 4था नंबर, आत्तीचा 5वा नंबर. आत्ती शेंडेफळ आहे इंगोले फॅमिलीचं. आहे ना आत्ती? बारक्याला शेंडेफळच म्हणते ती. हा अंधार पडलाय, स्वयंपाकी सगळं आवरून झाले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला नवीन वर्षाचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आत्ती बाय बाय. भाऊ बाय 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 बाय.